घरातील प्रत्येक गृहिणीचा आवडता विषय म्हणजे आपलं जे आहे ते स्वयंपाकघर म्हणजेच आपलं किचन आणि आपला पूर्ण दिवसाचा वेळ जो आहे त्यातला 70% वेळ जो आहे तो आपण स्वयंपाकघरामध्ये घालवतो. कारण स्वयंपाकघरापासूनच आपली सुरुवात होते दिवसाची आणि दिवसाचा शेवट सुद्धा स्वयंपाकघरातूनच होतो. तर याच अशा आपल्या काय म्हणतात त्याला स्वयंपाकघर म्हणा, किचन म्हणा किंवा जिथे अन्नपूर्णा माता जी आहे ती वास करते, त्या घराची स्वच्छता आपण कशी ठेवायची आणि इतकं मोठं माझं जे किचन आहे त्याची स्वच्छता मी कशी ठेवते, कशा पद्धतीने ठेवते, अगदी 10 ते 15 मिनिटात स्वच्छ करून होतं. तर याच व्हिडिओच्या द्वारा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आता आमचं जे काही सकाळचं जेवण होतं ते झालेलं आहे. आता जेवण करून झाल्यानंतर जी काही भांडी आहेत ती मी क्लीन करायला घेतलेली आहेत. आधी खरकटी भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर म्हणजे जो स्क्रबर आपण जो यूज करतो भांडी घासण्यासाठी त्यामध्ये अन्नाचे कण अडकत नाहीत आणि त्याचा घाणेरडा असा वास येत नाही आणि आपल्याला इन्फेक्शन सुद्धा होण्याचा जो धोका होतो तो कमी होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय जी काही भांडी आहेत ती मी विम लिक्विडने क्लीन करते. कारण चिकट, तुपकट आणि असा थोडासा फिशी टाईप जो वास येतो ना भांड्यांचा तर तो येत नाही. म्हणजे हिरवंड वास जो येतो तो येत नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय भांडी जी आहे ती मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली. आता इथे जे लायटर आहेत ते सुद्धा मी स्क्रबरने थोडंसं विम लिक्विड स्क्रबरवरती घेतलेलं आहे आणि क्लीन करून घेते. आता तुम्ही म्हणाल चक्क तू लायटर धुतेस तू आता ते पेटणार कसे वगैरे, तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच की पुढे काय करायचं ते. आता हे जे माझे 3 लायटर आहेत ते मी स्वच्छ असे विम लिक्विडने म्हणजे घस घासून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय अगदी चकचकीत असे निघलेले आहेत. व्यवस्थित त्याला घासून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं आणि आपला जो चिकट तुपकट जो तेलकट वगैरे आपला हात असतो, चटणी मिठाचे डाग वगैरे पडलेले असतात तर ते सुद्धा क्लीन करून घेणं जास्त गरजेचं आहे. लायटर सुद्धा आपल्या डेली यूज मध्ये उपयोगी पडतो आणि लायटर शिवाय तर गॅस पेटतच नाही आणि गॅस नाही पेटला तर जेवण आपण कसं बनवणार. तर लायटर जे आहेत ते तिन्ही लायटर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी क्लीन करून घेतलेले आहेत. आता लायटर निथळण्यासाठी ना इथे मी खिडकीमध्ये या पद्धतीने अडकवून ठेवते. म्हणजे त्याचं जे काही आतमध्ये गेलेलं पाणी आहे ते निथळून जाईल आणि थोडंसं उन्हाच्या प्रकाशामध्ये ठेवल्यामुळे काय होईल आतलं पाणी जे आहे ते सुकून जाईल. आता त्यानंतर इथे गॅस शेगडी मी क्लीन करायला घेतली. आता गॅस शेगडी जी आहे ती मी रोज म्हणजे डीप क्लीन नाही करत कारण रोज काही घाण होत नाही आणि आमच्या दोघा जणांचं जेवण असल्यामुळे फार काही गॅस शेगडी जी आहे ती घाण होत नाही. फक्त थोडासा पाण्याचा जो झटका आहे तो मारला आणि नॅपकिन जो आहे किचन ओट्यावरती किचन शेगडीसाठी जो यूज करते मी त्याच नॅपकिनने थोडंसं क्लीन करून घेतलं. त्यानंतर खिडकीमध्ये थोडंसं पाणी मारून घेतलं आणि तिथला जो पोर्शन आहे तो क्लीन करून जो माठ होता तो खिडकीमध्ये ठेवला. खिडकीमध्ये मी माठ यासाठी ठेवते कारण पाणी जे आहे ते थोडंसं थंड होतं. आता त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता किचन ओट्यावरती थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं लिक्विड मी यूज केलेलं नाहीये. लिक्विड कशासाठी आणि काय यूज करायचं असतं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तो सुद्धा खूप छान असा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आधी आपण आपल्या या व्हिडिओवरती फोकस करूया. तर किचन ओटा जो आहे साधं पाणी अगदी मी मारलेलं आहे आणि वायपरने पाणी ओढून घेऊन जो नॅपकिन आहे त्याने क्लीन करून घेतलेला आहे. आता इथे गंधाची टोपणं तुम्ही बघू शकता त्यावरती किती धूळ साचली होती. तर दर 2 दिवसातून किंवा दर 1 दिवस आडाने ओला नॅपकिन करून घ्यायचं आणि गंधावरचं जे टोपण आहे या पद्धतीने क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी सिंक जे आहे ते क्लीन करायला घेतलेलं आहे. सिंक मध्ये तुम्ही सोडा आणि लिंबाचं पाणी सुद्धा घालू शकताय. तुम्ही जास्त खरकट जर सिंक मध्ये टाकत असाल तर मग तुमच्या सिंकचा वास हा येणार म्हणजे येणार. माझ्या सिंकचा अजिबात वास येत नाही कारण जे खरकट पाणी आहे ते मी एका बाजूला काढते आणि फार मी खरकट नाही टाकत. म्हणजे जे आपली भाताची शिते वगैरे असतात किंवा उरलेल्या भाज्या वगैरे अजिबात मी सिंक मध्ये नाही टाकत कारण त्याने सिंक जे आहे तो तुंबतं आणि त्याचा खूप घाणेरडा असा वास येतो आणि किचन मध्ये घाणेरडा वास आल्यानंतर ना जेवण करायची इच्छा होते ना केलेलं जेवण खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आणि सिंक हे अगदी आपल्या म्हणजे जिथे आपण जेवण शिजवतो ना त्याच्या अगदी शेजारी अटॅच असतं. त्यामुळे सिंक हे स्वच्छ ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. झुरळ पाली वगैरे इथूनच येतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे खरकट पाणी जे आहे ते सिंक मध्ये फार नाही ओतायचं. तेलकट तुपकट ज्या गोष्टी आहेत सिंक मध्ये नाही ओतायच्या.
व्यवस्थित सिंक जे आहे ते रोजच्या रोज क्लीन करून घ्यायचं आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेला अगदी कडकडीत पाण्याला गरम अशी उकळी काढून घ्यायची. सॉरी, गरम कडक पाणी करून घ्यायचं, उकळी काढून घ्यायची आणि सिंक मध्ये ओतायचं थोडासा सोडा घालून, किंवा आहे तसं गरम पाणी ओतलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सिंक मधून जो काही येणारा घाण वास आहे किंवा खरकट असल्यामुळे जो काही घाणेरडा येणारा वास आहे ते सुद्धा जाईल आणि सिंकचा जो नळा आहे तो रिकामा सुद्धा होईल. तर आता इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण जो किचन ओटा आहे मी क्लीन करून घेतल्यानंतर डायनिंग टेबल पुसायला मी गेलेले आहे. आता किचन मधली प्रत्येक एक गोष्ट क्लीन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली सवय आहे. आता इथे जी माझी पितळेची भांडी आहेत ती मी दर 2 दिवसाला क्लीन करते. फार नाही क्लीन करावं लागत कारण माझा हात जास्त नाही लागत त्याला, पण हवेच्या संपर्कात आल्यानंतर तांब्याची पितळेची भांडी थोडीफार का होईना घाण ही होतातच. तर इथे जो डायनिंग टेबल आहे तो मी क्लीन करून घेतलेला आहे आणि डायनिंग टेबलवरती जे पितळेच्या भांड्यांचं जे काही होतं ते मी ठेवलेलं आहे. फार काही नाही, एक तुपाचं भांड आहे आणि एक जे आहे ते पवित्र जल म्हणून म्हणजे पाणी ठेवण्यासाठी एक भांड आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही माझं किचन जे आहे बघू शकताय. किचन ओटा जो या पद्धतीने क्लीन झालेला आहे. आता जो काडप्पाच्या कपाटावरती मी गेलेले आहे. मी फार भांडी नाही काढत कारण आमच्या घरी फक्त आम्ही दोघेच राहतो, त्यामुळे फार काही भांड्यांची गरज मला नाही लागत. आणि बाकीचे पाहुणे रावळे वगैरे मित्रमैत्रिणी जर म्हणाल तर फार त्यांचं येणं जाणं नसतं. उगाच तो भांड्यांचं ढीक काढून ठेवायचं आणि नंतर मग सणावाराला आपल्यालाच घासावं लागतं. त्यामुळे मोजकेच म्हणजे 4 ग्लास, 4 तांबे, 4 वाट्या, 4 ताटं, 4 पातेली इतकंच मी काढलेलं आहे. तुम्हाला इथून दिसत सुद्धा असेल. आता जो कडप्पाचा जो फरशी आहे ती मी क्लीन करून घेते. क्लीन म्हणजे अगदी साध्या पाण्याने मी क्लीन करून घेते कारण रोजच्या रोज जरी आपण क्लीन केलं ना फार धूळ नाही बसत. आणि किचन मोठा असेल ना तर खरंच खूप म्हणजे कधी कधी कंटाळा येतो. मीही दर 2 दिवसातून एकदा, 3 दिवसातून एकदा वीकली क्लिनिंग जे आहे ते असं करत असते. रोज नाही करत कारण रोज करायची गरज मला नाही वाटत आणि ते फार घाणही नाही होत. आता तुम्ही ते फरशी बघू शकताय. तर आधी मी पूर्ण स्वच्छ जे आहे ते झाडून घेतलेलं आहे. प्रत्येक कानाकोपरा तो आहे झाडून घेणं गरजेचं आहे कारण आपण संध्याकाळची रात्रीची कितीही क्लिनिंग केली तरी सकाळी सुद्धा क्लीन करणं जास्त गरजेचं आहे. आता इथे डाकूला मी बोलली की डाकू उठ, मला झाडून काढायचं. डाकू उठला आणि बाजूला जाऊन बसला. तर हे सगळे सुद्धा किचन मध्ये असतात. माझ्या घरी लहान मूल नाहीये, पण जे माझ्याकडे 4 डॉग आहेत, 2 कॅट आहेत, तर त्यांच्यामुळेच हे खरं तर घर इतकं घाण होतं. इतके लिटरली ते ना चिखलामध्ये लोळून येतात. तुम्ही बघू शकताय किचन मध्ये इतका सारा कचरा आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर या सगळ्यांमुळे घाण होतं आणि जेव्हा हे सगळं माझं सगळं काही काम करून होईल ना तर तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक जण बसलेलं दिसेल. आता जाड्या तिथे तुम्ही बघू शकता डायनिंग टेबलच्या खाली बसलेला आहे आणि ती टेबलच्या खाली वगैरे किचन ओट्याच्या खाली जिथे रिकामा जागा असेल तिथे जाऊन बसतात कारण खूप जास्त गरम होतं, त्यांनाही गरम होतं आणि हीट स्ट्रोक सुद्धा ॲनिमल्सना येतात. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी ती म्हणजे असं जे जागा आहे ती शोधतात जिथे जास्त हीट किंवा ऊन वगैरे लागणार नाही. तर इथे या पद्धतीने तुम्ही कचरा बघू शकताय. इतकी धूळ म्हणजे हे चिखलातून लोळून येतात आणि ज्यावेळेला चिखल पूर्ण सुकतो ना त्यांच्या अंगाची माती इथे पडते. तर आता काही जणांना शी घाण वगैरे वाटेल, पण आम्हाला घाण नाही वाटत. मला खरंच जर घाण कशाची वाटत असेल तर ती माणसाची वाटते, जनावरांची नाही. ठीक आहे. तर इथे जो कचरा आहे किचन मधला तुम्ही बघू शकताय. आता हा डाकू गेला पुन्हा तिथे आहे त्याच्या जागेवरती बसायला. तर कचरा इतका सारा निघलेला आहे. आता हा जो कचरा आहे तो काढून झाल्यानंतर मी फरशी सुद्धा क्लीन करून घेतली होती. ऍक्च्युली प्रत्येक वेळेला आपण दरवेळेला नाही बघू शकत. माझं खूप वेळेला असं होतं की कॅमेरा बंद आहे आणि मी बडबड करते, कॅमेरा बंद आहे आणि मी माझं काम करते. नंतर माझ्या लक्षात येतं की अरे बापरे कॅमेरा तर बंदच होता. आता फरशी क्लीन करायच्या वेळेला कॅमेरा बंद होता, तो काही मला दाखवता आला नाही. ठीक आहे. आता इथे तुम्ही लायटर बघू शकताय, ज्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते. आता मी तुम्हाला लायटर हे बघू शकताय तुम्ही लागतो. आता नाही लागला ना तर 2 वेळेला फुंकर मारायची लायटरच्या आतमध्ये, लायटर आपोआप लागून जाईल. तर अशा पद्धतीने लायटर सुद्धा क्लीन करणं जास्त गरजेचं आहे. तर जे काही क्लिनिंग होतं ते या पद्धतीने होतं.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच मस्त एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.